हे कुशल बद्रिके आता बोलणार आहेत, जे आता त्यांनी सुरुवात केली. आणि आज विशेष करून आम्ही एकत्र असे जमलेलो आहोत. चहा पार्टी आहे आमच्याकडे, कारण आज जागतिक चहा दिवस आपण साजरा करणार आहोत. आणि हा दिवस खूप दिवसांनी आमच्याकडे येतोय, कारण असे एकत्र आम्ही चहा प्यायला वगैरे कधी बसत नाही रिहर्सल सोडल्यास. पण आज चहा भाऊला चहा भाजला, आत्ताच भाऊला चहा भाजला. आणि आहे अजून आहे दादा, याला अजून चहा दे. भाऊला चहा फारच आवडतो, कारण आमच्याकडे मला असं वाटतं की जास्त चहा पिणारा भाऊ कदमच आहे. तर भाऊ, किती आवडतो चहा? खूप आवडतो. म्हणजे मला, मी सकाळी आल्या रिहर्सलला इथे आलो की चहा, नंतर एक अर्धा तास झाला की चहा, मग परत जेवायच्या आधी चहा, असं चहा सतत चालू असतो, कारण चहा खूप आवडतो. आणि चहाच्या आधी एक चहा आणि चहा नंतर एक चहा, असं सतत चहाच असतो. शायद मेरी चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे. दोपहर में भी. सागरला विचारूया की तो चहा पितो का आणि कसा चहा आवडतो. प्रत्येकाची आवड वेगळी असते. कुणाला आल्याचा चहा लागतो, कुणाला फक्त दुधाचा चहा हवा असतो, कुणाला कोरा चहा. त्याची आवड काय बघ. चहा फारच कमी पितो मी, म्हणजे दिवसातून एकदा वगैरे मुश्किलीने होतो. पण जर वाटला चहा प्यावासा तर मी गवती चहा पितो. मला भयंकर आवडतो तो. एक वेगळी तरतरीन येते शरीरामध्ये आणि पुन्हा काम करण्यासाठी आपण सज्ज होतो. तर गवती चहा मिळाला तर मी खूप, म्हणजे 5-6 कप तर आरामात पिणार मी. हां, आजारपणात जास्त गवतीच्या पेचा खूप चांगला असतो गवती चहा. आमच्या कोकणामध्ये गुळाची चहा बनवतात आणि कोरा चहा, त्यामुळे खूप मस्त लागतो आणि बरं वाटतं खूप बरं. हो, माझं आणि चहाचं रिलेशन आमचं चाहत्यांशी जसं रिलेशन आहे तसं आहे. मला सुचलंच नाही का, सुचलंच नाही हा सुचला ते कॅनच घेऊन बसले. त्यामुळे पण काय आहे, मला घरचा चहा जास्त आवडतो. म्हणजे सेटवरती वेगवेगळ्या पद्धतीचा चहा बनतो, तर जनरली मी सेटवर चहा पित नाही, मी कॉफी पिते. पण 1 कप रोज सकाळी निघताना घरी जो चहा बनतो आपला सकाळी, सागर म्हणाले तसं, भारतदादा म्हणाले तसं, आलं, गवती चहा, असं सगळं घालून जो चहा बनतो तो मला आवडतो. आणि मुळात मला चहा थोडासा पातळ लागतो. म्हणजे काही लोकांना दुधाचा चहा आवडतो. मला सगळ्यात कमी प्रमाणात दूध आणि थोडीशी साखर असा कडक चहा आवडतो. पण ती जी एक सकाळची किक मिळते ती त्या पहिल्या एका चहाच्या प्याल्याने मिळते आणि तो फारच गरजेचा असतो. आता आपण जाणार आहोत कुशल बद्रिके यांच्याकडे, जे ऑलमोस्ट एक चहाचा थर्मास घेऊन हातात बसलेले आहेत. मग त्यांचं काहीतरी म्हणणं असेल. मला असं काही नाही, मला वाटेल तेव्हा मी चहा पितो. हा माझा पर्सनल थर्मास आहे. हां, माझा याच्यात चहा भरून ठेवलेला असतो जसं मला हवा तसं, आणि मला हवा तेव्हा मी तो पितो. असं काही माझा नियम वगैरे नाही. हां, पण घरी मात्र मला सकाळी उठल्यावरती चूळ भरून मी 2 वेळा चहा प्यायल्याशिवाय मी बेडमधून बाहेर येत नाही. ते मात्र मी गेले अनेक वर्ष हे अगदी धर्मपालन करतात तसं मी ते पाळत आलेलो आहे आत्तापर्यंत. चहाबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रात जर आपण फिरलो तर विविध नावं पण चहाला हॉटेलमध्ये किंवा विविध एरियामध्ये आहेत. जसं आमच्याकडे कधी बादशाही म्हणतात, म्हणजे चहा एकदम वरच्या क्वालिटीचा बादशाही चहा. कडक मिठी म्हणजे त्यात चाही जास्त आणि साखरही जास्त. दुसरीकडे गेलं तर एक डिम्पल नावाचा चहा आहे, बॉबी नावाचा. चहाला वेगवेगळे नाव आहेत, बॉबी, डिम्पल, त्यानंतर एक शर्मिला हा तिकडे साधारण आमच्या नांदेड साईडला किंवा असा एक शर्मिला काहीतरी. तर असे वेगवेगळे नावं चहाला दिलेले आहेत. परभणी साईडला बॉबी बिबी म्हणतात चहाला, बॉबी द्या, चहा द्या नाही बॉबी द्या असं आहे. तर असं चहा एक संस्कृती जी इंग्रजांनी खूप आधीपासून रुजवली आहे ती आतापर्यंत आपण चालू ठेवली आणि त्याच्यात विविध गोष्टी इजाद झाल्यात. नवीन प्रयोग व्हायला लागले. आता ग्रीन टी आले. ग्रीन टी ते म्हणजे स्टँडर्ड लोक जे असतात ते म्हणजे ते पाऊच येतात, त्या गरम पाण्यात ती बूड होतात आणि ते पितात, त्याला म्हणतात ग्रीन टी. माझ्या वडिलांची आठवण अशी आहे की त्यांना चहाशिवाय तो माणूस जगूच शकत नाही. दर अर्ध्या तासाला चहा पिणारा माणूस आहे. आणि कधी आपण आपलं आत्ता चहा झालेला असेल आणि त्यांना विचारलं चहा घेणार का, अरे इतकी तरतरी येते ना त्यांच्या चेहऱ्यावरती.
पण बऱ्याच लोकांना चहामुळे तरतरी येते. म्हणजे बरेच लोक असे सांगतात की अरे डोकं फार दुखतं रे आज, चहा नाही घेतला मी बहुतेक, आणि मग तो चहा घेतला की त्यांचं काम सुरू होतं. बरेचसे जे खूप स्ट्रेसमध्ये काम करणाऱ्या माणसांना चहा तरतरी देतो असं आपण बघितलेलं आहे. पण मला वाटतं हे स्वस्तातलं पेय आहे जे आपण कुठेही पिऊ शकतो. आणि चहा पिण्यामागची दुसरी एक भावना असते ती म्हणजे मैत्रीची. कारण चहा कधी माणूस एकटा पित नाही, आपण पटकन म्हणतो चल ना चहा घेऊया, आणि मग त्या टपरीवरती जाणं आणि मग त्या गप्पा होणं. मला वाटतं की चहाच्या मागची ती एक भावना असावी की आपण दोघांनी भेटूया, तिघांनी भेटूया. मला वाटतं चहाच्या पलीकडे एक मैत्री पण असते, ती सुद्धा याच्यातून प्रकर्षानं पुढे येते. बाकी काय, सगळ्यांना चहा आवडतो, तसाच आम्ही एन्जॉय करतोय, तुम्ही पण एन्जॉय करा.